Good evening, all. We are live on Maharashtra Janamangal Beats page. थँक यू भैरवीजी. महाराष्ट्र पत्रकार संघ, लोकव्रत प्रकाशन, जनमंगल समूह आणि जनमंगल महाराष्ट्र बेट्स या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. जनमंगल महाराष्ट्र बेट्सच्या सन्माननीय लेखिका सुनेत्रा संजय बावने उर्फ सुनेत्रा संजय बडकस यांच्या लोकव्रत प्रकाशन तर्फे प्रकाशित प्रसिद्ध झालेल्या लिट फेस या एका अतिशय उत्तम अशा पुस्तकाचं प्रकाशन समारंभ आज आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम सादर करीत आहोत. ऑनलाईन प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे. जनमंगल ही जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वी सुरू झालेली एक चळवळ. ही एक साहित्यिक आणि राजकारण विरहित अशी चळवळ आहे. 700 ते 1000 जवळपास विविध भाषांमधील लेखक आणि लेखिका या समूहाशी जोडले गेले आहेत. लोकांना लिहिण्यास प्रवृत्त करणे, लिहित्या हातांना बळ देणे, त्यासाठी विविध कार्यशाळा घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, समीक्षण करणे असे अनेक कार्यक्रम समूहात राबवले जातात. आणि यातूनच लोकव्रत प्रकाशन तर्फे अनेक पुस्तकं, अक्षरशः हजारो पुस्तकं आजवर प्रसिद्ध झाली आहेत आणि होत आहेत. त्यातलंच हे एक सुंदर पुस्तक लिट फीस बाय सुनेत्रा संजय बडकस. पुस्तक तयार करणे, प्रूफरीडिंग करणे, एडिटिंग अशी अनेक कामं कशी करावीत या बाबतीत मार्गदर्शन लोकव्रत समूहातर्फे केल्या जातं. ISO 9000 मानांकन प्राप्त जनमंगल समूहाचे प्रमुख आहेत आदरणीय शिरीष कुलकर्णी सर आणि ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर मॅडम. जवळपास 60,000 पेक्षा जास्त सरांच्या सजल या पेजचे फॉलोअर्स आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या दोघांनाही. लोकव्रत प्रकाशनचं म्हणाल तर उत्तम कागद, उत्तम छपाई आणि माफक दर ही प्रकाशनाची वैशिष्ट्ये आहेत. आता बोलूया 2 मिनिट जनमंगल महाराष्ट्र बीट्स बद्दल. गेल्या 4 वर्षापासून चढता आलेख असलेलं हे इंग्लिश मॅगझिन विविध राज्यांशी किंबहुना विविध देशांशी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, विविध देशातील, विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक गावांमधील मोठ्यांना आणि छोट्या मुलांना जोडणारं हे मासिक महिन्यातून एक वेळा हे पब्लिश होतं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये मोठे लोक तर लिहितातच, पण नवीन छोटे मुलं सुद्धा यामध्ये लिहितात. आणि या मुलांनी सतत 2-3 वर्ष लिहिण्याचा परिपाक हा निघाला की या अनेक मुलांची 9 मुलांची पुस्तकं पब्लिश झाली आहेत. ती पण इंग्लिश मधली. त्यामध्ये प्रवास वर्णन आहे, पोएम्स आहेत and many other things are there. So this is the I should say another feather for cap for Janamangal, that one more book will be added soon in the cap of Janamangal Maharashtra Beats. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी लिटफीस्ट हे पुस्तक पब्लिश झालं. लिटरेचर कनेक्ट्स द पास्ट and the present. Literature strengthens the bonds among different individuals. याचा प्रत्यय आम्हाला त्यावेळी आला ज्या वेळेला सुनेत्रा उर्फ स्नेहा मॅडमचं पुस्तक पब्लिश करण्याची वेळ आली. या पुस्तकाबद्दल माननीय सिद्धीजी थोड्या वेळाने बोलणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत कार्यक्रमाच्या केंद्रबिंदू असलेल्या सौ सुनेत्रा संजय बावने, स्नेहल श्रीधर पाठक, डॉक्टर तलत खान मॅडम, डॉक्टर प्रज्ञाशैली सवाई मॅडम
आणि रेहान शेख व मिताली वाडेकर हे 2 विद्यार्थी. हे सर्वजण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स छत्रपती संभाजीनगर येथून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. तसेच समूह संघटक श्रेयाजी सरनाईक, साप्ताहिक जनमंगलच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर भैरवी देशपांडे आणि जनमंगल महाराष्ट्र बीट्सच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर सिद्धी देशमुख या आपल्यासोबत आहे. सर्वांचा मनापासून स्वागत करते आणि सुनेत्रा संजय बडकस यांचा थोडक्यात परिचय करून देते. MA इंग्लिश BEd MPhil, 24 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स, वसंतराव नाईक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस नागपूर इथे प्रदीर्घ अध्यापन, 2 महिन्यांपासून 2 महिने राजाराम कॉलेज कोल्हापूरला काम केलं आणि आता त्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. रीडिंग, रायटिंग, ट्रॅव्हलिंग, सिंगिंग आणि सोशल वर्क या त्यांच्या हॉबीज, हे त्यांचे इंटरेस्ट. पण या छापील बायोडाटापेक्षा मी सुनेत्राला जी ओळखते ती एक अतिशय सालस व्यक्तिमत्वाची, थोडीशी संकोची, थोडीशी लाजाळू, फार न बोलणारी आणि स्वतःबद्दल तर अजिबात न बोलणारी अशी ही मुलगी, जिचा जन्म पुसदला झाला, जिचं शिक्षण पुसदला झालं आणि शिक्षणाचा चढता ग्राफ तिच्या यजमानांनी तिला खूप सहकार्य केलं आणि लग्नानंतरही ती शिकत राहिली. नोकरीसाठी अर्थातच घरचं सहकार्य खूप आवश्यक असतं, ते तिला पूर्ण मिळालं आणि तिचे यजमान श्री संजय बडकस आणि तिचा मुलगा हे दोनही तिच्यासाठी एक फार मोठे सपोर्टर ठरले. आणि ती आम्हाला जॉईन झाल्यानंतर पुढचा प्रवास हा तिच्या मुलाखतीतून उलगडणारच आहे. तर त्यापूर्वी भेटूया सिद्धीजी यांना. आणि त्याआधी ज्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण जमलो आहोत ते पुस्तक आपण दाखवूया सर्वांना. हे जे लिटफिस्ट पुस्तक आहे याचं वैशिष्ट्य हे की इंग्लिश लिटरेचर हा सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरलाय. म्हणजे मराठी लिटरेचर आणि मराठी कविता, मराठी लेख आपल्या नेहमी वाचनात येतात, तेवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्लिश येत नाहीत. शेक्सपियरचं आपल्याला फक्त टू बी ऑर नॉट टू बी माहिती असतं, किंवा कुठेतरी अ थिंग ऑफ ब्युटी, ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी, दॅट्स ऑल ये नो ऑन अर्थ अँड ऑल ये नीड टू नो, हे कुठेतरी ऐकलं असतं. पण या सर्वांना, जॉन डन असो की शेक्सपियर असो, या सर्वांना आपण या पुस्तकात भेटणार आहोत. हा प्रवास हळूहळू असाच उलगडत राहील. मी आमंत्रित करते सिद्धीजी. Thank you, Vaishnavi ma'am, and very good evening to all of the people here and people who are listening to us. Just to begin with, just like Vaishnavi ma'am introduced Sunetra ma'am, in right words, she's a woman with almost very few words and a lot of power in her brain. और कहते हैं ना, जो ज्यादा बोलते नहीं है उनकी पावर अच्छे डायरेक्शन में अगर एक्सप्रेस हो तो रिजल्ट्स आर ऑलवेज मैजिकल. And Litfist is one of the live examples of that. To begin with, the way I knew Sunetra ma'am is, she wrote one article for her Diwali magazine, Radiance. That is world's first ever Diwali magazine in English. Her article was about relationships. Two surprising facts in that article. Number one, she thinks ahead of generations. Relationship is very sensitive topic, but that topic could help my attention for long time and even today. वो जो गैप होता है ना रिलेशन को समझने का, उसे निभाने का और उसका प्रैक्टिकल नजरिया हर एक ने जो अप्लाई करना चाहिए, that is what I kept thinking about it for a very long time. और मैं वही सोच रही कि ये लिखने के लिए इन्होंने कितना सोचा होगा, कितना रिसर्च किया होगा.
और उस वक्त का जो इम्प्रेशन था वो अभी भी वैसा ही है सुनेत्रा मैम से। और डेडिकेशन की जो बात होती है, आर्टिकल तो सभी लिखते हैं, बहुत सारे लोग हैं हमारे जनमंगल, महाराष्ट्र बीट्स, लोकव्रत फैमिली में जो लिखते रहते हैं एज अ हॉबी, एज अ वे ऑफ एक्सप्रेशन। फैक्ट इज, जो रिसर्च सुनेत्रा जी ने किया है, वो रिसर्च वन कैन इजीली अंडरस्टैंड बाय गोइंग थ्रू एवरी चैप्टर ऑफ बुक लिट फीस्ट। रही बात लिटरेचर की, इट इज नो लेस देन एन ओशन। So for people like me who like maths or science far more than any literature, it is seriously an ocean. और पढ़े तो क्या, इंग्लिश एज अ सब्जेक्ट नो डाउट वंडरफुल टू स्टडी, बट इट इज लाइक ओशन का एक स्पून आप चखते हो, बाकी का तो पता ही नहीं। नाम, सिर्फ नाम पता है, उसके आगे क्या, या शेक्सपियर पता है, उसके बाद कौन। देयर वॉज ऑलवेज अ क्वेश्चन मार्क कि किसका पढ़े, किसका इंटरेस्ट क्या है, किसका फील्ड ऑफ वर्क क्या है। ये सारे आंसर्स ये छोटे से किताब में है। विद द डेप्थ ऑफ नॉलेज वी विल नॉट थिंक अबाउट। इनफैक्ट दिलीप चित्रे जैसा इतना महान कैरेक्टर या पर्सनालिटी मुझे तब पता चली जब मैंने ये अच्छे से पढ़ा। आई जस्ट सेड हैट्स ऑफ नॉट टू दिलीप चित्रे बट थैंक यू सुनेत्रा मैम, जिनकी वजह से हमें पता है कि एग्जैक्टली कितना कुछ और है पढ़ने के लिए, समझने के लिए। और मैम का जो दिल से लिखना है और डेडिकेशन है फॉर एवरी आर्टिकल ऑफ महाराष्ट्र बिट्स, वो धीरे धीरे उनके डेप्थ ऑफ राइटिंग हम लोग समझने लगे। और इट वाज नेवर इनकम्प्लीट। ये रही बात उनके काम की या डेप्थ ऑफ लिटफिस्ट की, सारे नाम लेना तो पॉसिबल नहीं है। अपार्ट फ्रॉम दैट मैं ये जरूर ऐड करना चाहूंगी कि एक कल्चर होता है किसी के साथ काम करने का। ऑल्दो शी इज वेरी सीनियर सुनेत्रा मैम, आई नेवर फेल्ट दैट गैप व्हेन आई वर्कड विथ हर। अगस्त मंथ है, सो simple words, she we both worked on the book just like friends. इसलिए whatever open points were there, we kept on discussing, and I'm so glad Sunitra ma'am accepted, and she helped me a lot to create this wonderful book. एंड मैम की जो मेहनत है अब बहुत बहुत सालों तक हम सबके साथ रहेगी थ्रू लिटफेस्ट। सो सुनेत्रा मैम, thank you once again, and many congratulations for the wonderful gift of Litfest to people like me and many other young people who really want to understand what the literature, who are the great people who, who actually are part of literature world. So thank you very much. थँक्यू सिद्धी. यू आर ॲब्सोल्युटली राईट. या पुस्तकात फक्त फॉर एक्झाम्पल इफ यू टेक जॉन डन, तर फक्त जॉन डन नाही किंवा फक्त लेखक दिलेला नाहीये, तर नेमकं त्याचं कुठलं साहित्य वाचावं हे पण सुनेत्राने दिलंय. आपण जातोय आता विद्यार्थ्यांकडे, आणि रेहान शेख हा सुनेत्रा मॅडमचा विद्यार्थी. बघूया काय बोलतोय आता. रेहान, यू आर इन्व्हायटेड. Thank you. Good evening, everybody. First of all, thank you very much to Sunitra ma'am for giving me an opportunity to speak, to review my thoughts on this remarkable book. In this book, Sunitra ma'am not only delves into the notable works of various wordsmiths, but also presents their famous quotes and well-known poems. The book is divided into three sections. The first section focuses on the artisans of English literature, including William Shakespeare, Matthew Arnold, John Keats, Alfred Lord Tennyson, Robert Browning, Emily Dickinson. It begins, it begins with William Shakespeare, one of the greatest poets and dramatists in the world. Besides being a poet, he was also a playwright and an actor.
He is renowned for his quotes like "to be or not to be." Even after so many years, Shakespeare remains unmatched, unrevealed, and unimitated. Sunitra Ma'am captivates readers with her introductory paragraph, offering concise and appropriate description of each poet. She skillfully connects the wisdom of these early poets to our life today. The second section features prominent Indian wordsmiths such as Sarojini Naidu, Toru Datta, Dilip Chitre, Ruskin Bond, and Mangmang Dai. Book mentions Padma Shri and Padma Bhushan Award Ruskin Bond, a distinguished Indian writer known for his work for children. His writing vividly depict the Indian forest, small towns, and family structure during the pre-independence era. The third section consists of essays penned by Sunitra Ma'am herself. This section begins with a devotional tone paying homage to Gajanan Maharaj of Shegaon. It also explores the familial relationship in the work of Manju Kapoor, providing a brief overview of the theme in some of her novels. Furthermore, the section honors Kargil soldiers, offers cooking tips, and praises the achievement of ISRO and the Indian scientists. In conclusion, I would like to say that wordsmithing is an art that requires practice and creativity, reading widely, practicing regularly, learning from mistakes, mem- editing one's work, and using techniques such as mnemonics, metaphors, and analogy with simple words can help one become a skilled wordsmith. Sunitra Ma'am has brought this master of the craft together in this book, making it a valuable resource not only for students but also readers of all ages. Thank you. Well done, Rehan. Sunetra ji, what Rehan says, I fully agree with him. You have not only given one example, for example, a drama, but you have given the famous quotation from the drama too. I would request you to introduce Rehan and the next participant, that is वाडेकर मिताली. त्या दोघांचाही परिचय आम्हाला करून दिला तर बरे होईल. You are mute. Please unmute yourself. Definitely. Rehan is first thing about Rehan. I want to tell that he is a very regular and sincere student. He is in 12th class, Arts English Medium in our Government College of Arts and Science, Chhatrapati Sambhajinagar. His hobbies are reading books, watching MMA, that is mixed martial arts, sports, boxing, wrestling, judo, and other combat sports. I am thankful to Rehan that he has given really a very nice review of book. Thank you, Rehan. And another one, my student is present here. She is Mitali Wadekar. Mitali Wadekar is in BA first year, English medium, arts, Government College of Arts and Science, Chhatrapati Sambhajinagar. Her hobbies are reading, drawing, and dancing. She is resident of Elora, having an artistic understanding, that I want to say about her. A very polite and regular student she is also. And a special thing about her, that is she has passed her 12th last year with 91%. And she, really a very studious student she is. Mitali Wadekar. Wow. Mitali, please continue. Yes, ma'am. You have read her book? Yes, ma'am. Good. Very good evening to all. And as we all know, I am from Government College. And for 12th standard, our English teacher was Barkas ma'am. So yes, I was very happy when I hear that ma'am wrote her own book.
And after reading the very first page, I got inspired with the personality of ma'am's father, his teachings, his behavior, his personality, his thoughts that fascinate and affect inspires me the most. And after reading certain things, I in this book, ma'am wrote about some English poets as well as Indian poets. So these poets' poems are included in our syllabus in 12th standard. So after reading this, I came to know I know all the poets, but not in that detail. So if someone asks us students that do you know William Shakespeare, we say yes, but we know only about their poems. We know yes, this poem is written by William Shakespeare, but we know when they was born and what the status they have called or what they are famous for. No. After reading this book, I just get detailed information about these all things. Newer facts are added to my life, and while reading about Sarojini Naidu, I came across the line that captivates me the most, and these that lines are battle with great grief and fears, and bear the conflicts of dreams shattering years. In this life, Sarojini Naidu, in her poem Life, she tells readers, especially children, that life is not easy as it looks. So there are many hardships. So the child doesn't know, the children doesn't know about it because they haven't fully lived their life yet. And similarly, while reading about Dilip Chitre's poem, A Gravel Voice Man, he gave picture of modern and machinery life. The lines are, in a cage of heartbeats, your own mystery is a tiger. These are the lines that are captivating and capturing our views and thoughts there. So the one and also another thing I like the most is Shakespeare's quote. That is, things done well with the care exempt themselves from fear. In Marathi, we can explain that जर आपण एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक करत असू तर आपल्याला त्याच्या नंतरची जी त्याची ज्याला आपण स्पष्टीकरण देणं म्हणतो की त्याचं फळ असतं तर ते देण्यामध्ये आपल्याला भीती नसते राहत कारण आपण पहिली गोष्ट ती काळजीपूर्वक केलेली आहे तर असे काही कोट्स आहे जे की मला खूप आवडले आणि वाचण्यामध्ये आले आणि त्याच्यापासून एक मोटिवेशन सुद्धा भेटते आणि डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा ते खूप उपयोगी पडतात. Likewise, each and every information that contains in this book is very good and useful. I will say especially for 12th standard students because if they read this book, they will get a detailed information about the poets that they will read their poems in 12th standard. So that will make easy for them. And another thing I want to say that ma'am also wrote some another content in this book, and I really love to read that. And the one I like is love food, and I really loved it the way ma'am wrote it. The line are "Jaisa anna vaisa man." As in English, we say, you are what you eat. So, yes, I totally agree with it. When I started eating Shuddha and Sattvic food, I really observed changes in my body, in my behavior. So, yes, ma'am, I totally relate with it. And your thoughts, your writing skill are very good. And it is very simple and easy to understand. And lastly, I will say I enjoy reading this book very much. And thank you for this. It was overall very amazing. Thank you so much. So nice of you, Mitali. You are from that Ajanta Ellora? That Ellora? Yes, yes, ma'am. Yes. So she's that, from Ellora. so that artistic attitude, Yes. it is visible even through your speech. Yes. You are just noted all the main points in that book, and that too so calmly, without any jumbling and all that. So 90% or above, we appreciate it. That is real. Thank you very much, ma'am. Yes, so nice of you. I see a future
student of bright. English literature, maybe a Yes. teacher of English literature in you. I would like to be with you forever. So, या 2 सुंदर भाषणानंतर ज्या वेळेला विद्यार्थी टीचरला असं पब्लिकली प्रेज करतात ना, तर हा आयुष्यातला एक खूप मौल्यवान क्षण आहे. And Rehan and Mitali, both of you have given that richest reward for the teacher to Sunetra by gratefully remembering her for the work she has done. Yes. This is also line from Thank a you. poem. Huh? Yes. All right. Thank you. Yes, there are so many pleasant circumstances we come across. We go down the memory lane often. I would check myself, and I would like to invite Patak Madam, Snehal Sridhar Patak Madam. But before that, Sunetra, please introduce her. Yes, definitely. Snehal Madam, the most senior person in our today's program. Initially, she is a commerce student, but due to an interest in English literature, she did her BA additionally in English and then completed her MA English from Nagpur University campus in 1986. She has also passed diploma in teaching of English from the same university. Though housewife, her interests are in jungle, mountain trekking, swimming and yoga. स्नेहलताईंच्या मनात हे शल्य आहे थोडं की मी MA इंग्लिश झाले, डिप्लोमा इन टीचिंग केला, पण मी या फील्डमध्ये काम करू शकले नाही. पण आता मी त्यांना जनमंगलशी जोडून घेतलाय आणि महाराष्ट्र बीट्स मध्ये त्या लिहिणार आहेत. त्यांनी तसं माझ्याजवळ व्यक्तही केलं आहे. त्यामुळे त्यांना मी आता ह्या लिहिण्याच्या कामाशी जोडून घेतलं आहे. स्नेहलताई, तुमचं आज विशेष स्वागत करते मी, कारण इतक्या गॅप नंतर तुम्ही आलेले आहात. मॅडम वॉज समवॉट टेन्स, पण मी म्हटलं नाही, हा ग्रुप खूप छान आहे, यू विल एन्जॉय इट आणि यू विल रिस्टार्ट युअर रीडिंग, रायटिंग अँड एव्हरी स्किल्स. सो स्नेहल मॅडम, प्लीज. Good evening all. I am Snehal Phatak from Nagpur. Now about the book Lit Feast. Reading this book indeed seemed a literary feast. Tasting the philosophical thoughts embedded in the interesting magical words of the Indian and English wordsmiths seemed a divine pleasure. Mrs. Sunetra Badkas has given us a kaleidoscope of their life and work. The students and common readers would relish their distinct flavors, each unique in his or her own way. Through this book, the author in her selected works of the playwright Shakespeare brings home the fact and convinces us why Shakespeare is considered universal and why his ideas and messages are relevant even today. The Romantic and Victorian poets, with their nature imageries and life sketches respectively, are an excellent read. The writings of the Indian poets and writers touch our chords and our hearts resonate with their feelings. Mrs. Badkas has also penned excellent articles in the 3rd section of the book. Whether it is Chandrayaan 3 or her memoir on her father, would be treasured in this book for long. It was a pleasure to read this lit feast, and I am sure the readers would savor the insights and acumen and enjoy some life-changing perceptions through the writings of the bards. Thank you. So nice of you, ma'am. कमी शब्दामध्ये जास्त भावना व्यक्त केल्या आणि पुस्तकाबद्दल छान बोलला तुम्ही. It's not easy to speak about the poets which are included in this book. आणि सुनेत्राचं हे वैशिष्ट्य आहे की या पुस्तकात I give you one example. Emily Dickinson is a poetess who was alive for a few years. Long life नाही मिळालं त्यांना, but what she wrote that will persist through ages. एक उदाहरण देते की which lines Sunetra had chosen. The lines are about hope. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all.
तर होप म्हणजे आशा याच्याविषयी किती सुंदर ओळी आहेत या. म्हणजे मला कधी कधी वाटतं की भाषण देताना किंवा एसे लिहिताना सुद्धा आपल्याला असं चांगल्या चांगले ओळींच्या आपण सतत शोधात असतो. सो एव्हरीथिंग रेडीमेड हॅज बीन गिवन हिअर बाय सुनेत्रा इन द बुक. So these were the lines about you, ma'am. You are done really very well, and we shall welcome you. We welcome you, not shall we welcome you, and we want you to be a part of Janamangal Maharashtra Beats poem. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी किंवा सुनेत्रा मॅम पुस्तकाच्या नावाचा अर्थ एका मिनिटात सांगू शकत होतो, पण आज आम्ही यशस्वी झाल्याची आम्हाला सर्टिफिकेट मिळालंय कारण तुम्ही मनापासून त्याबद्दल बोललात. कारण हे समजणं ही पण एक कलाच आहे. Right. आणि आम्ही जे हार्डवर्क त्याच्यासाठी केलंय ते आज यशस्वी झालं. सो थँक्यू व्हेरी मच फॉर क्रिस्प अँड वाईज वर्ड्स. थँक्यू. So we have 2 doctorates here. I would like to invite the first one. In fact, we are really honored to have all these personalities here with the JMB team. So, Sunetra, I request you to introduce Dr. Shaista Talat ma'am from Government College of Science and Arts, Chhatrapati Sambhajinagar. Dr. Shaista Khan Shaista Talat madam. She is assistant professor in Government College of Arts and Science, Chhatrapati Sambhajinagar. A research guide. 4 students are working for PhD under her guidance. She has published several research papers in national and international peer-reviewed journals. Her one book on communication skills is under publication. About Madam, I will like to say that she is a very cultured, loving and caring person. Mauli of our English department. We call her. याच्या नंतर ज्या सवाई मॅडम बोलतील त्यांनी तलत मॅडमला दिलेलं हे नाव आहे की शी इज माऊली. शी इज द मदर ऑफ अवर इंग्लिश डिपार्टमेंट इन दिस कॉलेज. I will like to invite. I am very much thankful that madam has agreed to come here. Now, Shaista Talat madam. Thank you, ma'am. Thanks for the nice words. Can you hear me? Can you hear me? Yes. Yes, ma'am. Okay. Fully audible. Okay, ma'am. Thank you. Thanks a lot. Barkas ma'am, the organizers and all those who have joined this meeting, a very good evening to you all. First of all, I am very much thankful to the organizers for inviting me to join this meet, and I am a part of this, the publication of the book. So I'm very much grateful to you, and I congratulate Barkas ma'am for her achievement. Thorough reading of the book Lit Feast, that is extracts from Wordsmith, reveal the hard work and efforts which have gone in writing the book. The author has covered the writers of many different ages like Elizabethan, Victorian, Romantic, etc. and American writers and also Indian authors, right from Toru Dutt, Sarojini Naidu to Mamang Dai of the present age. She has given excellent information about life and works of each writer in a simple and lucid manner, which will be helpful for the students. Along with the information of the writers, Ms. Sunetra Barkas has also given quotes of these writers, which is a valuable addition to the knowledge of the students. From the Bard of Avon to Alfred Lord Tennyson, she has described in detail the lives and works of all the writers. We get an insight of American literature through her chapter on Emily Dickinson, one of America's major poetess of the 19th century. One good thing I noticed in this book is that after the end of the title of the chapter, she has given a subtitle, which gives you more information about the chapter or the writer. Like after Shakespeare, she has written Bard of Avon. Then after William Wordsworth, the Poet of Nature. After Keats, she has written the Poet of Beauty. So this gives, additional information in the students. It's easy for the students to understand all these things.
and which gives the information of the writer. And then another thing is that after every chapter, she has added the information about the writer at a glance, which is also a very good thing, which is helpful for the students. And there's a subtitle given, I've already told you. And this, all these things reveal, or they show the meticulousness that has gone into writing of this book. She has been very meticulous, very hardworking, and then this is the product that we have in our hands today. And like for the chapters on Shakespeare, the subtitles just now I told you, the section devoted to Indian wordsmith gives details about writers in Indian English, right from Turu Dutt, who is considered to be, you can say, one of the earliest writers in Indian English, or Indian English writer, the first Indian poetess and translator. She wrote in English as well as French. To Sarojini Naidu, the Nightingale of India, is explained thoroughly and lucidly, and till Mamang Dai, the present Sahitya Academy awardee and Padma Shri. From the glimpses of the earliest Indian poets, the readers are also exposed to later Indian writers like Ruskin Bond, Dilip Chitre, and Mamang Dai. And one more thing I would like to I would like to say is that when I was reading the chapter on Dilip Chitre, you know, I was just taken back into the memories, or especially the train and the journey by train. And that brought me the memories back of the days when I was in Mumbai, and the life of the commuters there, how they travel in the train or the local trains, and how is the life. It is exactly written like that. So it was an exact picture of the life of the people who are commuting in local trains. So it brought back the memories of my days in Mumbai. And apart from the writers, the author has also dedicated some chapters on the personalities that have influenced her life and she has offered gratitude to Kargil warriors. There is a chapter on food, Chandrayaan 3, Aditya L1, and also an environment. So the book is not only about wordsmiths, but a complete package on earth, life, and space. Hats off to Barkas ma'am for a wonderful work. Thank you. Thank you very much, madam. माऊली मैम, हम सबकी ओर से आपको शुक्रिया, बहुत दिल से शुक्रिया, क्योंकि जैसे मैम ने बुक के टाइटल के बारे में कहा, उतने ही अच्छी तरह से आपने हर चैप्टर के एंड में जो हमने वर्क बाय दैट ऑथर, पोएट, पोएटेस लिखा है, वो भी आपने नोटिस किया। और ये हम सबको अच्छी तरह से समझाती है कि माऊली का आशीर्वाद जब मैम के साथ है, तो वो बुक तो बढ़िया बननी ही है, और उसकी हेल्प सारे स्टूडेंट्स को जरूर होगी। और ऐसे लिखने की जो सबको एट दैट फेज ऑफ लाइफ चैलेंजेस आते हैं, अब एक रेफरेंस बुक भी बहुत अच्छे से है कि हाउ योर एसे शुड बी, क्योंकि सबने जैसे कहा, कोट्स आर रियली पावरफुल, नॉट जस्ट पावरफुल, एवरी कोट इन एवरी चैप्टर टचेस योर सोल। सो मैम, सुनेत्रा मैम ने जो मेहनत की वो सच में रंग लाई है। इसका आनंद मुझे भी है, मैम को भी है, और हम सबको भी है। थैंक यू वेरी मच। Actually, I want to say some words because this credit goes to Siddhi. These are all her suggestions. Yes, I have to agree because we have so many discussions about all that, and that was really her suggestion. That is very presentable in the book. Thank you. It's so sweet of you, ma'am. Thank you. कुठलीही निर्मिती असो, त्या निर्मितीची दखल जेव्हा एखादा रसिक घेतो किंवा एखादा जाणकार घेतो, त्यावेळेला त्या निर्मितीचे कष्ट खरंच वसूल होतात आणि निर्माण करणाऱ्याला अक्षरशः आभाळा एवढा आनंद होतो. सो हिअर ऑन द स्टेज वी हॅव सो मेनी इंग्लिश पर्सनल्स, आणि मॅडम तर माऊली या एका शब्दात सर्वच काही आलं, अँड हर फ्लुएंसी इट कंप्लीटली शोज कि कितनी पकड़ है इंग्लिश पे, आराम से नजर आती है. सो मैम, you have really spoken so well, and you have given joy not only to the writer, author, but also to the creator of the book. Yes. Yeah. Okay, thank you. And we turn to another
a prominent figure from the same institution, that is Government College of Arts and Science. She is Dr. Pradnya Shaili Savai ma'am, and I request Sunetra to introduce her. Yes. Yes. Dr. Pradnya Shaili Savai, Assistant Professor English, Government College of Arts and Science, Chhatrapati Sambhajinagar. आता इथे परिचय थोडा जास्ती आहे because Savai madam has completed her 2 PhD. Initially, she has done her MBA in Human Resources. One PhD is in Management Science, and second one is in English. She has done her NET also. She has passed her NET exam, and she has also done MPhil in English. Her 2 books are published. One is that Location of Culture in Saul Bellow and I.B. Singer, a comparative statement on the victim on Shosha, and another one is Saint Tukaram, a book in translation. She is also PhD guide, and PhD is awarded to her 5 students. She has guided to the foreign students also, especially from the country of Yemen. She also works as a translator. And सवाई मॅडम म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या एक खुशहाल आणि जॉली असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यासोबत गप्पा करताना फार मजा येते. आणि ते त्यांनीच हे माऊली हे नाव तलत मॅडमला दिलेलं आहे. आणि जेव्हाही शेक्सपियर किंवा ह्याच्या कोटेशन्सचा जो विषय यायचा, आय हॅव डिस्कस विथ सवाई मॅडम. थँक्यू. वेलकम डॉक्टर सवाई मॅडम. नमस्कार. नमस्कार, माझा आवाज येतोय मॅडम? नमस्कार. येतोय मॅडम. येतोय मॅडम. थँक्यू सो मच बडकस मॅडम फॉर लवली वर्ड्स, काइंड वर्ड्स. आणि आजची ही भेट अतिशय मौल्यवान आहे. आज आपण भेटतोय, व्हर्च्युअली भेटतोय, आपण रोज भेटतोच आहोत. आणि आपल्या भेटीतनं आपण जे बोललो, आपण ज्या गप्पा मारल्या, आपण जे इंटेलेक्च्युअली एकमेकाला शेअर केलं, ते आज माझ्या पुस्तकातून दिसत आहे की आपण किती इंटेलेक्च्युअली एकमेकांना शेअर करत होतो. पुस्तक जे हातात घेतलं मी, ते सुंदर पुस्तक आहे. इट्स अ ब्युटिफुल बुक फ्रॉम द कव्हर टू द आर्टिकल्स इनसाइड द बुक. बडकस मॅडमशी रोज मी जेव्हा बोलते तेव्हा मला हे लक्षात येतं की मॅडमचा अभ्यास खूप गाढा आहे, दांडगा अभ्यास आहे. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्यांची समरसून त्या वागतात, त्या बोलतात. विद्यार्थ्यांना त्या अगदी आभार माया आपण ज्याला म्हणू, ती माया त्यांनी विद्यार्थ्यांवर केली आहे. आमच्या औरंगाबादच्या विद्यार्थ्यांवर, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांवर. आम्ही जरी कलिग असू तरी आता मैत्रिणी आहोत, मी, तरत मॅडम, बडकस मॅडम. आणि आम्ही चर्चा करताना मॅडमने मला विषय हा सांगितलं होतं की मी पुस्तक लिहित आहे आणि पुस्तकाबद्दल मला माझ्या मनातल्या जे आर्टिकल्स मी लिहिलेले आहेत त्या ते कंपायलेशन करत आहे. यासोबतच त्यांनी लोकप्रिय प्रकाशनाबद्दल पण आम्हाला सांगितलं होतं. आणि मला आनंद होतोय की ही लिट फीस्ट आहे आज माझ्या समोर, आणि खरंच लिट फीस्ट आहे. श्रावण सुरू आहे, रोजच फीस्ट आहे श्रावणामध्ये. आणि ही फीस्ट सोबत ही फीस्ट पण खूप मजेदार, खूप चांगली फीस्ट आहे. मॅडमचा आवाका खूप मोठा आहे, दांडगा आवाका आहे. She has covered all the topics from literature to science to humanity to family to food, and she has written on all the topics very elaborately. I can sense the depth of intellectuality in what she has written. She has very deep thoughts on the topics which she has chosen in the book. She has focused on the English literature, the bards of English literature. But the point which I would like to focus on in this my presentation is डेडिकेशन टू हर फादर. त्यांनी सुरुवात पण डेडिकेशननी केलेली आहे. त्यांच्या वडिलांच्या डेडिकेशनला त्यांनी पुस्तक डेडिकेट केलेलं आहे आणि शेवट पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या बद्दलच लिहून केलं, हॅट्स ऑफ टू माय फादर. एक मुलगी म्हणून, एक कन्या म्हणून त्यांना आपल्या वडिलांबद्दल जे वाटतं त्या विसरलं नाहीयेत आणि त्यांनी ते वडिलांना त्याचं क्रेडिट दिलेलं आहे की आपण ज्यामुळे राहतो, आपण ज्यामुळे काही गोष्टी करू शकतो, ती व्यक्ती, ते आपले वडील त्या पुस्तका रूपाने आपल्यासमोर मांडतात. एका चांगल्या व्यक्तीची मुलगी, एक चांगली शिक्षिका, एक चांगली मैत्रीण, एक चांगली सहकारी, या नात्याने मी आज बडकस मॅडम बद्दल माझं मत इथे व्यक्त करत आहे. दिस बुक इज सिन्सिअरली attribute to the English literature and the variety of articles in the book. They take you on a roller coaster ride from literature to the science to Chandrayaan to Aditya to the articles having the atmosphere around you, which you can sense, you can feel, you can understand. Spiritual things पण आम्ही ज्या रोज बोलतो, ज्या
माझ्या मॅडमच्या संवादातून मला लक्षात येतं की मॅडम ह्या स्पिरिच्युअल सुद्धा आहेत. त्यांचा जो प्रवास आहे स्पिरिच्युअलिटीकडे तो फार मोठा प्रवास आहे. अध्यात्माबद्दल पण ते लिहिलेलं आहे की जेवण किंवा फूड हे कसं आध्यात्मिक असू शकतं, त्याचे एलिमेंट्स काय महत्वाचे आहेत याबद्दल सहसा कोणी लिहित नाही. ऑर्गॅनिक गो ऑर्गॅनिक बद्दल ते लिहितात, सेल्फ सॉइल बद्दल त्या लिहितात. त्यांचा आवाका अतिशय मोठा आहे. म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान न देता आपल्या आसपास जे घडत आहे त्याबद्दल पण ते लिहितात. आणि मला हे अत्यंतिक आवडलेलं आर्टिकल म्हणजे फूड बद्दल आर्टिकल फार आवडलेलं आहे. कारण की आपण आज अगदीच विचार न करता खातो पितो आहोत. आजची ही पिढी जी आहे ती विचार न करता खाते पिते आहे. जे मिळेल ते, जसं मिळेल ते, वेळ नाही, काळ नाही, चव नाही, काही नाही. परंतु मॅडमचं लिखाण, मॅडमचं हे जे आर्टिकल आहे लव्ह फूड, याच्याबद्दल मलाही संदेश मिळाला की आपणही काय खायला प्यायला पाहिजे. साधारणतः असं होतं की माणूस पुस्तकातनं वाचतो आणि लिहितो, पण तसं न करता मॅडमनी अतिशय विचारपूर्वक विश्लेषण करून त्यांचं प्रत्येक आर्टिकल मध्ये त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. आमचे विद्यार्थी जे आहेत, आता जे बोलले विद्यार्थी रेहान आणि सिद्धी, या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचलेलं आहे. म्हणजे ते वाचतात. मॅडमनी वाचनाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आहे. त्यांना पुस्तक दिलं. आज जेव्हा फक्त कम्प्युटरचे कीज चालतात त्या काळामध्ये पुस्तक लिहिणे आणि वाचन ही खूप मोठी गोष्ट आहे. मॅडम, मी मनापासून आपले आभार मानते की आपण इतकं मोठं कार्य हा शिवधनुष्य पेललेला आहे आणि आपण लोकांना वाचनाची गोडी लावलेली आहे. सोबतच लोकपूरक प्रकाशनाचे पण मी आभार मानते की त्यांनी ही चळवळ जिवंत ठेवलेली आहे. इथे मला सगळ्या माझ्या मैत्रिणी दिसलेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी केलेले हे महान कार्य आहे. स्त्रियांनी स्त्रियांना उभारी दिलेली आहे. स्त्रियांनी स्त्रियांना पाठबळ दिलेलं आहे की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक आज ह्या ज्ञानाच्या भंडारामध्ये त्याची भर घातलेली आहे. पुस्तक लिहिणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे मॅडम. पुस्तक लिहून थॉट्स कंपाईल करून थॉट्स ऑफ फ्लो एकत्र आणून, आणि आपण जे वाचले म्हणजे वर्ड्सवर्थ वाचलेलं आहे, शेक्सपियर वाचलेलं आहे, आपण मग ममांग देईपर्यंत आलेलो आहोत. हा फ्लो मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. आपण केवळ अभ्यासक्रमात जे पुस्तकं वाचतो किंवा जे लेखक वाचतो त्याच्या बाहेर येऊन ममांग दई आपण वाचलं, कारण ममांग दई आपल्या अभ्यासक्रमात नाही, अजून तरी माझ्या वाचनात नाही आलेल्या वाचनामध्ये माझ्या, पण आपण तुम्ही त्यांना वाचलं, तुम्ही त्यांना लिहिलं आणि त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलात, म्हणजे हे मुलांना कळालं की ममांग दई नावाची कवयित्री आहे बुवा. आपल्याकडे नॉर्थ ईस्ट हा भाग फारसा कोणाला माहिती नाही शक्यतो तिथे काही चाललंय, पण आपल्या त्या पुस्तकातल्या आर्टिकलमुळे मुलांना कळालं की नाही, ही ममांग दई नावाची लेखिका कवयित्री आहे आणि ती लिहिते आहे. हे आपण अतिशय सुरेख काम केलेलं आहे मॅडम. आणि मला असं वाटतं आहे की मी ही संधी, मला सुवर्ण संधी आहे की मी पुस्तकाबद्दल बोलते आहे आणि तुमच्याबद्दल बोलते आणि आपण तुम्ही मला भेटलात, हा सुवर्णक्षण माझ्या दृष्टीने आहे. हे पुस्तक जेव्हा मी हातामध्ये घेतलं तेव्हा मला असं वाटलं मी कॅडबरीचा तुकडा हातामध्ये घेतलं. सुंदर पुस्तक आहे, त्याचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे आणि उघडल्यानंतर आतलं जे आहे ते बौद्धिक कार्य पण खूप सुंदर आहे. आणि पहिलं पान जेव्हा मी पाहिलं की डेडिकेशन टू माय फादर लालाजी बावणे, तर मला वाटलं की मुलगी ही कन्या ही कन्या किती भाग्यवान आहे की ह्या पुरुषाच्या पोटी ही कन्या जन्मली आणि तिने त्यांचे आभार मानले, त्यांचं पूर्ण निर्देश केलं की हो तुमच्यामुळे मी आहे. माणसं विसरतात, परंतु तुम्ही संदेश दिलेला आहे की आपण विसरायचं नाहीये. साहित्य कृतीतनं आपण आपल्या बुद्धीला चालना देऊन आपण लेखन करायचं आहे. आणि साहित्यातील जुने लोक तर आहेतच, वर्ड्सवर्थ आहे, शेक्सपियर आहे, परंतु तो फ्लो एकत्र आणून ममांग देईपर्यंत शिवाय एन्व्हायरमेंट काय आहे, सॉइल काय आहे आणि सात्विक फूडचं महत्व काय आहे हे पण आपण सांगितलेलं आहे. मॅडम, आय अप्रिशिएट युअर सिन्सिअर एफर्ट्स on writing on these various topics and I urge you kindly keep on writing because you have written a sentence in the last article, थांबला तो संपला. आपल्या बाबांनी आपल्याला सांगितलं की थांबला तो संपला. त्यामुळे आपण थांबायचं नाहीये, आपण संपायचं नाहीये, आपण लिहित राहायचं आहे. आणि लोकपूरक प्रकाशनला मी विनंती करते की मॅडम आपण पुस्तकं छापत चला, लोकांना वाचण्याची गोडी आपण लावत चला, कारण आजही वाचाल तर वाचाल हीच म्हण आपल्याला लागू आहे. आणि ह्या आजच्या काळामध्ये जेव्हा की आपण वाचत नाही आहोत तेव्हा आपण स्वतःला वाचवण्यासाठी वाचन केलं पाहिजे. म्हणून मॅडम आपण लिहित राहा आणि आपण पुस्तकं छापत राहा. मला संधी दिल्याबद्दल मी आपले फार आभारी व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. और सवाई मैम, मैं लॉट्स ऑफ थैंक्स टू यू. आपने दिल खोल के ओपनली बात की बुक के बारे में, सुनेत्रा मैम के बारे में. वी आर वेरी हैप्पी अबाउट इट, क्योंकि आपने जैसे टचअप किया कि उसमें साइंस भी है, उसमें सॉइल भी है, उसमें स्पिरिचुअलिटी भी है, लिटरेचर का तो ट्रेजर है ही है. हर डेडिकेशन सब लोगों ने भी कहा. मेरी और सुनेत्रा मैम की बहुत बार डिस्कशंस हुए. हम लोगों ने ओपन डिस्कशंस किए कि क्या ये सही रहेगा. मतलब जिस मैच्योरिटी तो छोड़ो, जिस
इंट्यूटिव इंटेंशन के साथ मैं मेरा या मम्मा का या सिस्टर या किसी का भी बुक बनाती हूँ, एकदम फ्रैंकली मैंने और सुनित्रा मैम ने हर पॉइंट पे डिस्कस किया और वेवलेंथ भी मैच हुई, तो हम धीरे धीरे आगे बढ़ते गए और उसका रिजल्ट जो अब सब लोगों ने हम सबके साथ इतने खुशी से एक्सप्रेस किया, वी आर ग्रेटफुल टू यू फॉर एवर. थैंक यू सो मच. थैंक यू. रिअली थँकफुल. येस, ऍब्सोल्युटली राईट सिद्धी. और सवाई मॅम, तुम्ही कॅडबरी पेक्षाही गोड आणि टेस्टी बोलले. म्हणजे असं नाही की वी डू अग्री अँड वी अप्रिशिएट that you are just saying Sunetra is an all-rounded personality. Really. हे सगळं जे विविध विषय आता डिस्कस झाले ना, हे तिच्या रोमारोमात भिनले आहेत आणि त्यामुळे लवकरच पुस्तकाचा गठ्ठा येईल आपल्याकडे, अशी आपण अपेक्षा करूया. पण आज तुम्ही ही दोन मुलं फाटक मॅडम आणि तलत मॅडम यांच्यासोबत आज इथे सगळं डिस्कस करताना मला असं भरून आलंय, खूप छान वाटत आहे की आफ्टर अ लॉंग बॅक आय एम इन द इंग्लिश सेटिंग अगेन. ओके, सो नाव वी आर टू द लेडी ऑफ द डे अँड शी इज ऑफकोर्स सुनेत्रा alias स्नेहा बडकस. अँड देअर मे बी अ राऊंड ऑफ क्वेश्चन्स की ज्याच्यामधून या पुस्तकाची आणि याच्यात जडणघडणीची उकल होईल. सो आय इन्व्हाइट श्रेया सरनाईक मॅडम. थँक्यू. मला तेच वाटलं बोरगावकर मॅडम की तुम्हाला नक्कीच वाटलं असेल आज की वर्गात तरी जाऊन बसावं किंवा शिकवायला ते सुरुवात करावी. तर लेडी ऑफ द डे जो मॅडमनी शब्द वापरला आता, तो खरोखरच, आणि सुनेत्राजी तुम्हाला मनापासून अभिनंदन संपूर्ण जनमंगल टीम आणि लोकरत प्रकाशनाच्या वतीने. आणि पुस्तककार असल्याचा पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतंय. तर सर्वांच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. हे सगळे रसिक इतके भरभरून बोलत आहे, सगळे तुमचे सिनियर्स पण आहे, ज्युनियर्स पण आहे, की कधी एकदा पुस्तक हातात येतंय असं मला वाटतं. तर लवकरात लवकर तुमचा जीपे नंबर मला कळवा आणि पुस्तक मला लवकरात लवकर मिळेल अशी आपण एक छानशी सोय तुम्ही करून द्या, कारण पुस्तक वाचायला सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचंय की हे पुस्तक लिहिण्याची कल्पना तुम्हाला सुचली कशी काय? आता खरं ही कल्पना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ऍक्च्युअली नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं या पुस्तकाचं झालं. कारण मी 24 वर्षांची जेव्हा कम्प्लिशन माझं झालं, आणि आपल्याला माहिती आहे सर्व्हिसमध्ये आपल्याला सिलेक्शन ग्रेड ट्रेनिंग पूर्ण करावं लागतं, आणि ते ट्रेनिंग काही सहजासहजी त्याचं अचिव्हमेंट आपल्याला होत नाही, बिकॉज वी हॅव टू सबमिट सम रिसर्च पेपर ऑर सम रिटर्न वर्क अँड बुक्स आर प्रिफर्ड इन दॅट केस. तर मला असं सांगितलं गेलं इथेच, आणि नेमकं लकीली असं काय झालं की हे छत्रपती संभाजीनगर हे माझ्यासाठी फारच लकी ठरलं. कारण जेव्हा मी इथे ट्रान्सफर होऊन आले, आय एम ट्रान्सफर्ड हिअर फ्रॉम नागपूर लास्ट इयर. ऍक्च्युअली नागपूरमध्ये खूप काम झालं, पण इथे आल्यावर एका वर्षात मला खूप काही मिळून गेलं. तर नेमकी 24 वर्ष इथे पूर्ण झाली होती आणि ते ट्रेनिंग माझं सुरू झालं. मग ट्रेनिंग झाल्यानंतर मला हे कळलं की काहीतरी पब्लिश असं करावं लागतं. आणि देन आय रिकॉल्ड की सिद्धी हॅज टोल्ड मी वन थिंग. कोविडमध्ये जेव्हा आम्ही लिहित होतो तेव्हा तिने मला सांगितलं की आता हे जे तुमचे आर्टिकल्स झाले त्याला आपण एक ई बुक तयार करू शकतो. दॅट आय रिकॉल्ड. आणि मग म्हटलं अरे आता तर ही बुक करायची वेळ आलेली आहे. आणि देन आय डिस्कस विथ माय सिनियर्स इन दिस कॉलेज. आणि त्यात आमचे जे फिजिक्सचे देशपांडे सर आहेत, अनिल देशपांडे सर कोऑर्डिनेटर, तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम बुक तुम्ही तयार करा, आणि ते बुक इट शुड बी रिलेटेड टू द सिलेबस ऑफ अवर ज्युनियर कॉलेज 11-12 स्टुडंट्स. आणि मग त्यातनं मी एकदम ठरवलं की नाही आता हे आपले सगळे आर्टिकल्स तर तयारच आहेत, महाराष्ट्र बीट्सला पाठवलेले आहेत. सो द वर्क स्टार्टेड अँड द फ्रूट इज दॅट द बुक इज रेडी. वाव, ग्रेट. आणि जी नावं आता इथे सगळी येऊन गेली, रॉबर्ट ब्राउनिंग असेल, विल्यम वर्ड्सवर्थ असेल, दिलीप चित्रे, म्हणजे खूपच आवडती नावं आहे ती सगळी. तर तुम्हाला आता, आणि बाकीच्यांनी पण सांगितलं की सबटायटल्स आहेत वगैरे. पुस्तकामध्ये अजून कोणत्या गोष्टी प्रामुख्याने मांडल्या, म्हणजे जर अगदी थोडक्यात वर्णन करायचं म्हटलं पुस्तकाचं तर काय काय आहे असं आपल्याला सांगता येईल इंग्रजी साहित्याच्या रसिकांना? प्रामुख्याने तर आमचं कसं झालं की आर्टिकल्स मी पहिलं जेव्हा सिद्धीने सांगितलं की सिद्धीजी हॅड टोल्ड की आय स्टार्टेड दिस वर्क विथ रेडियन्स दिवाली मॅगझिन. आणि तिथे मी दॅट वॉज द टॉपिक ऑफ माय एमफिल थिसिस.
द फॅमिलियर रिलेशनशिप्स. तर तो आर्टिकल मी पहिल्यांदा पाठवला. आणि त्याच्यानंतर कोविड आल्यामुळे, विच आय हॅव ऑलरेडी मेन्शन इन माय प्रिफेस, की कोविडमध्ये मग आम्ही आर्टिकल लिहित राहिलो. आणि मग वैष्णवीजींनीच मला सुचवलं की यू कॅन राईट अपॉन पोएट्स. अवर इंग्लिश पोएट्स आर अननोन. ऍक्च्युअली द क्रेडिट ऑफ दिस बुक मेजरली गोज टू वैष्णवीजी मॅडम अँड सिद्धीजी. की जरी मी ते इतरांच्यामुळे ते मला नेसेसिटी आल्यामुळे त्याचं बुक छापायचा विचार केला, पण द क्रेडिट गोज टू दिस टू पर्सनॅलिटीज. आणि मग ती शी सजेस्टेड मी की राईट ऑन अवर इंग्लिश पोएट्स बिकॉज दे आर व्हेरी मच अननोन. आणि मग त्यातनं इंग्लिश पोएट्स, देअर लाईफ स्केचेस, देअर कोटेबल वर्क्स, नोटेबल वर्क्स अँड देअर फेमस कोट्स, असं सगळं त्या पुस्तकामध्ये आम्ही घेत गेलो. आणि नंतर असं झालं की ओनली पोएट्स नको. So that was again Siddhiji's suggestion कि we have to discuss upon current topics also. And so we added Chandrayaan and Aditya L1 आणि organic farm, organic and save soil वगैरह. These articles are suggested by Siddhiji कि we can write on all these topics, on these matters. We have to write. We have to give something to the new generation also, to the current readers also. That is the thing which is described in the book. चांद्रयान वगैरे याची कल्पना तर खूपच सुंदर आहे अशा पुस्तकामध्ये येण्याची. आणि मी अशा प्रकारची एक अपेक्षा, इच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते की कधीतरी हे पुस्तक कुठल्या तरी विद्यापीठामध्ये अभ्यासाला पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळो. तर हे पुस्तक लिहिताना तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली असा प्रश्न मला विचारायचा. पण मला एकंदरीत असं विचारायचं आहे, तुम्ही जी साहित्याची आवड आहे तुमच्या मनामध्ये, ही पण कशी काय निर्माण झाली? कारण की पुस्तक एकदम होऊ शकत नाही. त्याची बीज जी असतात ही खूप आधीच रुजलेली असतात. अगदी ऐकायला आवडेल सगळ्यांना तो प्रवास तुमचा. अगदी अगदी. हे तर खरंच आहे की आपण अगदी कण कण वेचत असतो अनेक लोकांकडून. हे काही सोपं नसतं. या ठिकाणी खूप जणांचे हातभार लागलेले असतात. आता यासाठी मी म्हणेन की मदत तर म्हणजे ऍक्च्युअल वर्क करताना मदत झाली माझ्या मिस्टरांची, माझ्या मुलाची, म्हणजे टेक्निकल गोष्टींसाठी. पण हे असं असतं की मी आता जसं माझ्या वडिलांबद्दल सगळ्यांनी सांगितलं, आणि दॅट इज ट्रू. कारण बाबांकडूनच आम्हाला वाचनाची सवय आली आहे, हे आम्हाला अगदी म्हणजे आम्हाला मान्यच करावं लागेल. कारण बाबांना अशी सवय होती की ते रोज रात्री 5 तरी पानं वाचल्याशिवाय झोपायचे नाही. ही आम्हाला पुसदला सवय होती. लायब्ररी जाणे, पुस्तकं आणणे. आणि माझे काका पण प्रोफेसर आहेत, सुरेश बावने, जे सोलापूरला वालचंद कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. आणि कदाचित त्या दोघांमुळे पण. आणि मी 10वी पर्यंत, पुसदला माझं शिक्षण फक्त 3री पर्यंत झालं. आणि पुढे 4थी ते 10वी मी सोलापूरला सेवा सदन या शाळेमध्ये होती. तर तिथे असं झालं असेल कदाचित की रीडिंग हॅबिट जी आहे ती माझी तिथे डेव्हलप झाली. आय लिसन अ रिअली नाईस लँग्वेज इन दॅट स्कूल. आणि माझी काकू जी होती तिला पण वाचनाची आवड होती. त्यामुळे वडील आणि काकू असं मला वाटतं की या दोघांकडून मला खूप सारं वाचनाची आवड निर्माण झाली. आणि त्यातनं हळूहळू हे सगळं निर्माण झालं. आणि आता कदाचित माझा मुलगा जो आहे मेघश्याम बडकस, तो माझ्याशी खूप पुस्तकांवर डिस्कस करतो. त्याला पण वाचनाची आवड आहे. आणि वी बोथ डिस्कस अपॉन सो मेनी थिंग्स, रायटिंग अँड रीडिंग अँड ऑल दॅट. तर या सगळ्यांची अशी मदत मला याच्यामध्ये झालेली. मला असं आठवत आहे कोणतरी सांगितल्यासारखं, कारण की मी त्यांना चांगली ओळखत होते. सगळेच ओळखतात म्हणजे काकांना, तुमच्या वडिलांना. तर ते बहुतेक शेतावर गेले तरी त्यांच्याजवळ पुस्तक असायचं. तर म्हणजे या सगळ्यातून असं म्हणता येईल की साहित्य किंवा कला ज्या आहेत त्याच्यातली कुठल्या तरी एका कलेची किंवा एखाद्या याची जाण, आवड असली की आयुष्य अधिक सुंदर होतं. फार 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 सुंदर. तुम्ही हे जे पुस्तक लिहिलंय, तर हे लिहिताना असं काही तुमच्या डोक्यात होतं का की एका विशिष्ट वयोगटासाठी हे पुस्तक लिहिलं जावं? हो, अगदीच. कारण जी माझे विद्यार्थी आहेत ते रोज आपल्या समोर असतात. आणि आपल्याला वाटतं की अरे ह्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, दे शुड नो इट. आणि त्यामुळे ज्यांच्याशी आपण रोज कनेक्टेड आहोत त्या लोकांसाठी लिहावं असंच मला जास्ती वाटलं. त्यामुळे द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी लुसिड इन दिस बुक. And I have already used a very short paragraphs probably. आणि ते 11वी-12वीच्या मुलांना वाचायला इच्छा झाली पाहिजे, वाचायची इच्छा झाली पाहिजे, हेच समोर ठेवलेलं आहे. दॅट इज द व्ह्यू बिहाइंड रायटिंग ऑफ दिस बुक. अँड मॅच्युअर रीडर्स ऑल्सो कॅन एन्जॉय दिस बुक. हौशी वाचक ज्यांना आपण म्हणतो की अगदी इंग्लिश लिटरेचर वाचायचं तर आहे, बट दे आर व्हेरी मच फिअर्ड अबाउट द इंग्लिश
अँड द इंग्लिश बुक्स ऑल्सो. पण हे बुक असं आहे की कदाचित ते वाचू शकतील. काही वर्ड्स थोडे डिफिकल्ट माइट बी त्यांच्यासाठी होऊ शकतात, पण तरीही आय फील दॅट दे विल एन्जॉय. वा. थँक्यू श्रेया. भैरवीजी, द फील्ड इज युअर्स. स्नेहाजी, काही प्रश्न मलाही तुम्हाला विचारायचे आहेत, अगदी पण अगदी. त्याआधी आपण मगापासून सगळे लोकव्रत प्रकाशन या आपल्या प्रकाशन संस्थेबद्दल बोलतो आहे. तर वैष्णवीजींनी खूप प्रेमाने लोकव्रत प्रकाशनच्या कागदाविषयी म्हणजे क्वालिटीविषयी सांगितलं. लोकव्रत प्रकाशनाच्या प्रत्येक पुस्तकाचं जे वैशिष्ट्य असतं ते त्याचं मुखपृष्ठ, हे सुद्धा एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. तर आत्ता आपण सगळ्यात आधी तुमच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मगाशी जरी सगळ्यांनी बघितलं असलं तरी पुन्हा एकदा आपल्या रसिक श्रोत्यांना दाखवूया. आणि हे आहे लिट फीस्ट या पुस्तकाचं मुखपृष्ठ, जे पुस्तक किंवा ज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्ता आपण सगळे मिळून इथे साजरा करतो आहे. तर खूप सुंदर, देखणं आणि मार्मिक, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारं असं हे मुखपृष्ठ आहे. मुळात याचं जे नाव आहे त्या नावातच खूप काही सामावलेलं आहे असं म्हणता येईल की एक फीस्ट आहे आणि ही लिटरेचरची फीस्ट आहे. तर अशा या फीस्टचा आनंद प्रत्येक रसिक श्रोत्यांनी, प्रत्येक वाचकांनी, दर्शकांनी घ्यावा असं आवाहन करूया. स्नेहाजी, तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन की इतकं छान पुस्तक घडणं, म्हणजे एक पुस्तक तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती फार मोठी, लांबलचक अशी प्रक्रिया असते आणि ती पूर्ण झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. लोकव्रत प्रकाशनाला ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा. तर प्रश्न असा आहे की जसं आता श्रेयाजींनी तुम्हाला विचारलं की मुळात बीज कुठे रुजलं लेखनाचं, तर ते रुजलं आणि आता पुस्तकही झालं. पण पुढच्या लेखनाबद्दल तुमचं काय, म्हणजे काय योजना आहे तुमची, किंवा पुढे कशा पद्धतीचं लेखन करायला तुम्हाला आवडेल असं विचारायचंय मला. हो, अगदी छान प्रश्न आहे. कारण मला आता तर असं वाटतं की एक पुस्तक लिहिलं म्हणजे थांबला तो संपला असं नाहीच करायचंय आपल्याला. त्यामुळे पुढे चालायचंच आहे. आणि त्यामुळे लगेच हा कार्यक्रमाची तयारी जेव्हा सुरू झाली तेव्हा मला असं वाटलं की अजून देर आर सो मेनी रिमेनिंग रायटर्स, रिमेनिंग पोएट्स फ्रॉम द सिलेबस ओनली. त्यामुळे आता जे उरलेले आहेत 11वी 12वीच्या सिलेबस मधले पहिल्यांदा मला त्यांच्यावरच लिहिण्याची योजना आहे. देर आर सो मेनी नाईस पोएट्स, वॉल्ट व्हिटमन, रॉबर्ट साऊदी, A.G. Gardiner, and our Indian writers R.K. Narayan, Achyut Godbole. I want to compile all these writers in one book now, and that might be a lit feast too. I can or another one. कारण I want to cover all the writers from 11th and 12th books. आणि मराठीमध्ये पण मला प्रवास वर्णन लिहिण्याची पण फार इच्छा आहे. मराठीत पण पुस्तक लिहायची इच्छा अगदी आहे. मराठी निबंध. मला ना तुम्हाला एक तक्रार करायची आहे की म्हणजे ती कोणासाठी आहे, तर ती आहे वैष्णवीजींसाठी, की ज्या पुस्तकांविषयी भरभरून लिहू शकतात, या सगळ्या रायटर्स विषयी भरभरून लिहू शकतात. म्हणजे एक नाही, अशी 100 पुस्तकं करण्याची ज्यांची ताकद आहे आणि त्यांनी ती लेखणी सध्या का गोठवली आहे मला ते कारण नाही कळत आहे. तर मी त्यांच्या खूप मागे लागून थकली. आता थोडासा प्रयत्न तुम्ही पण करा. कडे पण मी हे काम सोपवते आणि आपण सुनेत्राजींना नक्की बोलवू पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी. स्नेहाजी, ऍक्च्युली कसं आहे ना की म्हणजे असं म्हणू शकतो आपण की प्रत्येक व्यक्तीचं एक प्रेरणास्थान असतं. म्हणजे श्रेयाजींसाठी वैष्णवीजी हे एक फार मोठं प्रेरणास्थान आहे आणि श्रेयाजींची जी इच्छा आहे ती वैष्णवीजींनी लवकरात लवकर पूर्ण करायला हवी. तर अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यातही कोणी म्हणजे लेखनासाठी म्हणा किंवा प्रेरणास्थान म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? जसं आता आपण बोललो पुष्कळचं तसंच आहे. आणि मला असं वाटतं एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये, आपण मगाशी त्यावर फोकस झाला थोडासा, सवई मॅडमनी फोकस केला, तर एका स्त्रीच्या आयुष्यात लग्नापूर्वी एक प्रेरणास्थान मोठं असू शकतं आणि लग्नानंतर. त्यामुळे ह्या स्थित्यंतरामध्ये लग्नापूर्वीचे माझे प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील आणि माझे काका आहेत. त्या दोघांनाही, आणि ते विपरीत परिस्थितीत शिकले दोघंही, कारण त्यांचे आई वडील लवकरच गेले, पण ते दोघंही शिकले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी शिकवलं. त्यामुळे शिक्षणाचा वारसा हा त्यांच्याकडून आहे आम्हाला. आणि वाचनाची आवड वगैरे ती सगळी तिथून आली, ती बीज तिथून रुजली गेली.
आणि लग्नानंतर माझे मिस्टर जे आहेत ते स्पोर्ट्समन आहेत. त्यांना वाचनाची वगैरे फारशी आवड नाहीये, पण ते मला म्हणजे इन्स्पायर करतात. आणि खरी आवड आता आली आहे ती मुलामध्ये. तर ही इज व्हेरी नाईस रीडर, ही इज व्हेरी नाईस रायटर ऑल्सो. आणि आम्ही दोघं अनेक पुस्तकांवर चर्चा करतो. तो मला सजेशन्स देतो की आई तू असं लिहायला पाहिजे, तू असं लिही. शब्दच्छल करणं हेही त्याला खूप चांगलं जमतं. त्यामुळे तो शब्द पण सांगतो मला की आता लग्नानंतरचे माझे प्रेरणास्थान हे दोघं मी म्हणू शकते, मुलगा आणि पती. आणि आई काकू या तर सगळ्या येतातच. आणि तरी पण आपण असंही म्हणू शकतो की आपले मॉरल इन्स्पायर करणारे पण अनेक जण असतात. कॉलेजमध्ये आमचे प्राचार्य आहेत, प्राचार्य रोहिणी पांढरे मॅडम या औरंगाबाद कॉलेजच्या प्राचार्य, तसेच माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि या दोघी जणी मॅडम माझ्या कलिग आज आलेल्या, तलत मॅडम, सवाई मॅडम, यांना पण मी क्रेडिट देते, कारण त्या सगळ्यांनी मला मॉरल इन्स्पिरेशन दिलेलं आहे. आणि ही सगळीच प्रेरणास्थानं आहेत आपली. वा, फार छान. आजच्या म्हणजे व्यासपीठाकडे बघताना एक समानशील जे जाणवत आहे ते म्हणजे इंग्रजी ही भाषा. जरी परकीय भाषा असली तरी त्या भाषेची माधुरी आणि त्या भाषेचा गोडवा हा सगळ्या जगभरात असा पसरलाय की आज प्रत्येकाला ती भाषा येणं ही एक गरज झालेली आहे. पण याचबरोबर एक छोटासा कॉमा देऊन मी तुम्हा सगळ्यांना हेही आवाहन करीन, स्पेशली स्नेहा मॅडम तुम्हाला, की जसं तुम्ही इंग्रजी विभागात अगदी नित्यनेमाने लेखन तुमचं सुरू असतं, तसं अधूनमधून मराठी विभागाकडेही तुमची जरा दृष्टी वळली तर आम्हाला आणखी आनंद होईल. कारण शेवटी हा सगळा एकच परिवार आहे. ह्या शाखा नसून या फक्त भाषा भिन्नता आहे, बाकी काहीही नाही. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकातनं अनेक कवींविषयी लिहिलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने लिहिलं आहे. ते आता मला सगळ्यांच्या बोलण्यातनं कळलं. त्यामुळे जसं श्रेयाजी म्हणाला त्याचप्रमाणे मलाही हे पुस्तक वाचावं ही उत्सुकता मनात निर्माण झालेली आहे. पण तरी यातला तुमच्या आवडीचा किंवा यात सुटलेलाही असू शकतो एखाद वेळेस आवडता कवी कोण? आवडता कवी, आणि मराठीसाठी तुम्ही म्हटलात त्याचं प्रवास वर्णन मी नक्की लिहिणार आहे बरं. त्याचे माझे काही तयार पण आहेत. तयार आहेत. लवकरात लवकर प्रवास वर्णनाचं एक मराठी पुस्तक आपण नक्की करू. तर माझा माय फेवरेट पोएट इज रॉबर्ट ब्राउनिंग, अ व्हिक्टोरियन पोएट रॉबर्ट ब्राउनिंग. आय हॅव रिटन 4 चॅप्टर्स अपॉन हिम. आणि MA करत असताना पासूनच रॉबर्ट ब्राउनिंग इज माय फेवरेट पोएट. And it is due to his positivity and optimism. That is the main point. And his one line is also mentioned there. He says us, true joy lies in effort and not success. Live efforts and not success. ही जी त्याची फिलॉसॉफी आहे ती मला तेव्हापासूनच माझ्या डोक्यात बसली आहे असं म्हणू शकतो, की एफर्ट्स करत राहावेत माणसाने. वी हॅव टू गो कंटिन्युअसली, वी हॅव टू एन्जॉय एफर्ट्स rather than success. And this philosophy is always which inspires me, and so that is my favorite poet, Robert Browning. आता लेखनाचे अनेक प्रकार आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की मला प्रवास वर्णन लिहायला आवडतं आणि तुम्ही इतकं छान, म्हणजे तुमच्या अभ्यासाचा विषय, आवडीचा विषय, शिकवण्याचा विषय, यामुळे इंग्रजी साहित्य, कवी, कवयित्री हे सगळे जे प्रकार आहेत हे तर तुम्ही फार छान पद्धतीने समोर आणलेले आहेतच. पण याखेरीज तुम्हाला आवडणारा लेखनाचा कोणता प्रकार असा की जो भावतो किंवा जास्त पटकन, म्हणजे जो कम्फर्ट होम पिच म्हणू शकतो आपण अगदी ज्याला, असा कुठला प्रकार आहे? मला जास्तीत जास्त निबंध लेखन हाच प्रकार आवडलेला आहे, एसे रायटिंग. आणि ललित लेखन पण मला आवडतं, ते पण लिहिलेलं आहे. आणि याचं कारण कदाचित असं असू शकतं, व्हेन आय वॉज इन सोलापूर, आय लर्न देअर अप टू माय 10th क्लास. आणि तिथे आमच्या मॅडम होत्या मराठीच्या, राजेश्वरी आपटे मॅडम. तर त्यांनी नेहमी माझ्या लिखाणाचं, निबंध लिखाणाचं कौतुक केलं. जेव्हा आपण शाळेतले निबंध लिहितो त्यांनी अगदी मला सगळ्या वर्गासमोर म्हटलं, वा वा, तुझी भाषा खूप छान आहे, तू खूप छान लिहितेस, तू लिहित राहायला पाहिजे. आणि ते कुठंतरी असं डोक्यात राहून गेलं आणि त्यामुळे असं वाटलं की नाही, आपण छान निबंध लिहू शकतो. त्यामुळे निबंध प्रकार, एसे रायटिंग हा जो आहे, इन्फॉर्मेटिव्ह रायटिंग, हा माझा सगळ्यात जास्ती आवडता प्रकार आहे. आणि ललित लेखन पण जमू शकेल असं वाटतं. फक्त पोएम्स आणि नॉव्हेल्स
हा मात्र अजिबात न जमणारा प्रकार आहे. अच्छा. खूप छान वाटलं खरं म्हणजे तुमच्याशी बोलून, आणि तुमची बोलण्याची पद्धत आणि शैली इतकी छान आहे की थोडा वेळ मलाही असं वाटलं की तुमच्या वर्गात येऊन बसावं आणि तुमच्याकडनं एखादा धडा शिकावा. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वैष्णवीजी. थँक्यू. थँक्यू भैरवी. एक सतत चालू राहावं असं वाटणारा हा प्रवास आहे. पुस्तकावर बोलू किती अशी परिस्थिती आहे. आणि आपण शेवटच्या टप्प्याकडे जाण्याच्या आधी फक्त मला आदरपूर्वक एकच उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे सुनेत्राचे बाबा. आम्ही त्यांना पुसदला सगळेजण लालाजी बावने असं म्हणतात. त्यांचं नाव सुधाकर राव. सुनेत्रा त्यांच्याजवळ जेवढी राहिली असेल किंवा जेवढे दिवस राहिली असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त मी राहिली. आणि ते आमच्या शाळेचे मोठे अध्यक्ष होते, संचालक होते. आणि तिचे आई, बाबा, भाऊ दोन्ही, तिच्या बहिणी, हा सगळा परिवार आम्ही अतिशय जवळून पाहिला आहे. अगदी एकमेकाच्या सुखदुःखात समरस झालो आहे. तिची वहिनी साक्षी ही तर माझी म्हणजे एक आवडती विद्यार्थिनी कम आय शुड से वर्किंग विथ मी. तर मला सुधाकररावजी म्हणजे लालाजी बावने यांनी गावातल्या अनेक लोकांना त्यांच्या अडीनडीच्या कामामध्ये मदत केली आहे. आणि आज तीच पुण्याई इथे फळाला आली. तर सुनेत्राने आपलं पुस्तक बाबांना डेडिकेट करणं, दिस इज आय शुड से व्हॉट अ गर्ल कॅन डू फॉर अ फादर आउट ऑफ ग्रॅटिट्यूड. सो आय मिसिंग टुडे. खूप छान. तलत मॅडम, तुम्ही दोघं मुलं रेहान आणि मिताली, आणि फाटक मॅडम, सवाई मॅडम, खूप छान वाटलं. वी गो टू द लास्ट पार्ट ऑफ द प्रोग्राम, that is vote of thanks, and I invite Shreya for that. थँक्यू वैष्णवीजी. सुनेत्राजींचं पुन्हा संपूर्ण टीम तर्फे खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा, आणि अशी खूप सारी पुस्तकं तुमची आणि तुमच्या माध्यमातून इतरांची पण येत राहू. ही जी जसं भैरवजीने म्हणतं की समानशील, तर समानशीलेषु सख्यम असं म्हणतात की अशी साहित्याची मांदियाळी इथे वारंवार अशी घडत राहो. अशा अनेक माऊली इथे येत राहो, ज्यांचा तुम्ही आज उल्लेख केलाय, किंवा दुसऱ्या मॅडम पण आहे इथे, प्रज्ञाशैली वगैरे यांचा. तर इथे सिद्धीजींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो मला इथे फार जास्त खूप असं अगदी बघावंसं वाटत आहे, अगदी जाणवतोय की म्हणजे आय मीन सुनेत्रा मॅम इमोशनल होणं खूप नॅचरल होतं. पण स्टार्ट ऑफ द प्रोग्राम मध्ये व्हॉट आय फेल्ट इज आय नो, बिकॉज वी रिअली वर्क सोलफुली ऑन दॅट क्रिएशन, अँड व्हेन सो मेनी पीपल आर एक्सप्रेसिंग इट आउट ऑफ लव्ह, वी गेट व्हॉट वॉज सिम्पली नॉट एक्सपेक्टेड out of it. So thank you very much, Sunitra ma'am and Lokratna Prakashak both. It's a pleasure for me. पहिल्या क्षणापासून त्या सोबत आहे हे अगदी जाणवत आहे. आणि मला आठवतं इथे की म्हणजे जेव्हा माझे शिक्षक मला शिकवायचे, तर त्यावेळेला त्यांनी एक शब्द असा, म्हणजे एक वाक्य असं वापरलं होतं की जेव्हा पुस्तक जे असतं ना कुठल्याही लेखकाचं, ते जोपर्यंत त्याच्या वहीमध्ये लिहून असतं तोपर्यंतच त्याचं असतं, आणि नंतर ते एकदा प्रकाशित झालं की ते सगळ्यांचं, जसं बाळ ते आईचं छोटं आहे तोपर्यंतच ते असतं, आणि मग एकदा का ते आईपासून वेगळं झालं आणि चालायला लागलं की मग ते शेजाऱ्या पाजाऱ्यांचं, मी सगळे त्याचे फ्रेंड्सचं किंवा समाजाचं होतं. तर तसं हे पुस्तक तुमचं जेवढं आहे तेवढंच त्याच्यावरती सिद्धीजींनी पण प्रेम केलंय, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं पण प्रेम दिसून येत आहे. तर या पुस्तकाला अशाच प्रकारचं खूप साऱ्या शुभेच्छा मिळत राहो. आणि सिद्धीजींनी जो शब्द वापरला डेडिकेशन, त्या डेडिकेशनसाठी, तुमच्यातल्या डेडिकेशनसाठी 4 लाईन्स मी इथे वाचू इच्छिते, आणि त्याच्यानंतर जे खरोखर सगळेजण इथे आले आहेत त्याबद्दल तर आभार मानले जाणारच आहे. डेडिकेशन्स फायर बर्न्स डीप इनसाइड, डेडिकेशन्स फायर बर्न्स डीप इनसाइड, अ कॉन्स्टंट फ्लेम दॅट गाइड्स अँड अबाइड्स थ्रू ट्रायल्स अँड टेस्ट इन स्टँड्स द ग्राउंड, इट स्टँड्स द ग्राउंड अँड लीड्स टू सक्सेस अनबाउंड. तर अशा प्रकारचे हा जो प्रवास आहे अनबाउंड, हा असाच चालत राहो. आणि तुमच्यामधला हा जो स्पार्क आहे, हे जे फायर आहे, डेडिकेशन आहे, हे असंच कायम राहो, ही सगळ्या जनमंगल टीमच्या वतीने
आणि लोकव्रत प्रकाशनच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रकारच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. फर्स्ट आय वॉन्ट टू से थँक्यू टू रेहान शेख यांच्याविषयी, कारण की स्टुडंट आहे, पण ज्या सुंदर पद्धतीने त्यांनी आणि मिताली वाडेकर या दोघांनी पण या पुस्तकाचा एक छोटासा रिव्ह्यू, जणू काही एक रिकॅप त्या दोघांनी तिथे मांडलाय. आणि म्हणजे थोडक्यात म्हणजे अ कॅप्टिवेटेड ग्लिम्स असं पण म्हणता येईल की त्या ठिकाणी त्यांनी खूप छान पद्धतीने ते सादर केलं. मितालीनी पण आणि मिताली एलोराची हे ऐकून खूप छान वाटलं खरोखरच, की असा एक चांगला परिचय. आणि या निमित्ताने मी मितालीला वेलकम करते की वारंवार तिने या ठिकाणी लिहित राहावं, रेहाननी पण लिहित राहावं. ते साहित्याविषयीची ही जी चर्चा ही अशीच चालू राहील. आर्ट हा जो शब्द आहे, असं म्हणतात की अर्थ जे आहे EARTH, तर याच्यामध्ये जर आर्ट काढून घेतला तर फक्त असं शिल्लक राहतं, की ज्या ठिकाणी अशी पृथ्वी की ज्याला काही अर्थ नाहीये. तर हे विद्यार्थी तुमचे आहेत आणि ते इतक्या आवडीने या ठिकाणी या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेत आणि साहित्य, कला या सगळ्या विषयीची चर्चा ते पुढे नेत आहेत. तर याबद्दल मी या दोघांचं पण कौतुक करू इच्छिते आणि आय वॉन्ट टू से थँक्यू. त्यानंतर स्नेहल फाटक मॅडम इथे आल्या. शॉर्ट बट स्वीट असं त्यांचं एक छानसं अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यावरती त्यांचं मत मांडलंय आणि त्यांनी सांगितलं की या पुस्तकासाठी म्हणजे किती प्रयत्न केले गेलेले आहेत लेखकाकडनं. आणि त्यांनी म्हटलं की लिट फीस्ट वी कॅन रेझोनेट अवर फिलिंग्स. तर हे वाक्य मला महत्वाचं वाटतं. तर थँक्यू स्नेहलजी, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा इथे येत राहा जनमंगलच्या आणि लोकव्रतच्या या व्यासपीठावरती. त्यानंतर आय वॉन्ट टू से थँक्यू टू डॉक्टर शाइस्ता तलत खान मॅडम. विशेषतः त्यांनी सबटायटल्स विषयी जे सांगितलंय की त्यामुळे पटकन कळतं विल्यम वर्ड्सवर्थ बद्दल, म्हणजे पोएट ऑफ नेचर. तर असं थोडंफार माहीत असतं आपल्याला, पण प्रत्येकाबद्दल असं पटकन क्लिक होईल. आणि जे आता असं म्हणतात की गोल्ड फिश जी मासोळी आहे, तर तिचं जे काही कॉन्सन्ट्रेशनचा जो पिरियड आहे हा 3 सेकंदाचा आहे आणि माणसाचा त्याच्यापेक्षाही कमी झालाय. तर नवीन पिढीला अट्रॅक्ट करण्यासाठी हे छोटे छोटे जे पॉइंट्स असतात हे खूप या दृष्टीने मला महत्वाचे वाटले. तर या पुस्तकाची त्यांनी खूप छान ओळख करून दिली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर प्रज्ञा शैली सवाई मॅडम, मला यांचं नाव खूप आवडलं आणि त्या खरोखरच खूप सुंदर त्यांनी या पुस्तकावरती आपलं मत मांडलंय. त्यांनी जे कॅडबरीची जी उपमा दिली आणि त्याचं मुखपृष्ठ पण जे केलं गेलं आहे, तर त्याच्याविषयी तर सिद्धीची जास्त चांगले सांगू शकतील, पण मला त्याचा जो रंग आहे क्रीम कलर आणि डार्क ब्राऊन कलर, तो खरोखरच एका कॅडबरी चॉकलेट सारखा वाटतो. तर असं म्हणतात की जे आजकाल एक फॅशन आहे की जे खूप बुद्धिमान लोक असतात ते काम करून थकले की कॅडबरीचा तुकडा खातात, त्याच्यामध्ये त्यांना जास्त पुढे अजून काम करता यावं म्हणून. तर मला असं वाटतं की उलट ज्याला इतर काही काम करून थकले असतील त्यांनी हे कॅडबरी सारखं पुस्तक वाचायला आणि स्वतःला मोटिवेट करायला हरकत नाही. आणि साहित्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये स्वतःला अजून त्या ठिकाणी, विशेषतः सवाई मॅडमनी ममांगदाईंचा जो वारंवार उल्लेख केलेला आहे, यामधून मला असं वाटतं की नवीन वाचक नक्कीच प्रेरणा घेतील आणि अधिक वाचायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील. आणि पुन्हा आता जी पूर्ण अख्खी टीम जनमंगलची आणि लोकव्रत प्रकाशन या ठिकाणी मृणाली जी काही कारणांमुळे उपस्थित नाही आहेत, पण मला त्यांची इथे वारंवार आठवण येते आहे. कारण की ज्या पद्धतीने जनमंगल महाराष्ट्र बीटचं एकंदरीतच कामकाज चालू असतं आणि ते पडद्याआड जास्त चालू असतं, तर त्या सगळ्या टीमला खरोखरच हॅट्स ऑफ. आणि आजचा जो कार्यक्रम हा पूर्ण लाईव्ह नेला त्यासाठी भैरवीजी, आणि मी भैरवीजींना तर विनंती केलीच आहे की त्यांनी पण मॅडम जवळ, बोरगावकर मॅडम जवळ आग्रह धरावा. आणि वैष्णवीजींना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, आय वॉन्ट टू से प्लीज अजून कोणते शब्द वापरता येतील की नक्कीच तुम्ही या सगळ्याचा विचार करा. आणि असे खूप सारे कार्यक्रम ज्या पद्धतीने तुम्ही घेत राहता, ही सगळी टीम त्यांचे प्रयत्न चालू राहतात, त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणणार नाहीये. पण मला नक्कीच या सगळ्या प्रवासामध्ये अधिकाधिक लोकांना ज्या पद्धतीने जोडल्या जात आहे, तर तो एक खूप छान भाग वाटतो. त्यानंतर इतर टीम मधले इतर लोक, कारण की विशेष करून लोकव्रत प्रकाशन संपादक मंडळ आणि आदरणीय वर्षाजी आणि शिरीष कुलकर्णी सर, या 2 नावांच्या शिवाय तर कोणतंच कामकाज शक्य नाहीये. आणि जो विश्वास त्यांनी या टीम वरती दाखवलेला आहे आणि जे सगळे कार्यक्रम उपक्रम सुरू असतात त्यांच्या प्रोत्साहनामुळे, तर मला असं वाटतं की
जे सगळे रसिक लोक बघत आहे आणि प्रेक्षक किंवा इतर जे वाचक आहे, तर आणि अशा प्रकारच्या अधिकाधिक पुस्तकांचं वाचन करण्यासाठी लोकव्रतनी जे काही प्रयत्न मनापासून केले जातात त्यामध्ये अजून आपला सहभाग द्यावा आणि अधिकाधिक वाचकांनी हे पुस्तक वाचावं असं मला वाटते. आणि या ठिकाणी जे सगळे काही नावं सांगितले गेली आहेत, विशेषतः शेक्सपियर असतील, रॉबर्ट ब्राउनिंग असेल किंवा दिलीप चित्रे असतील, तर या सगळ्या लेखकांविषयी त्या ठिकाणी नक्कीच या पुस्तकातून वाचल्या जाईल असं मला वाटतं. शेवटच्या एक 4 ओळींनी मी या ठिकाणी कार्यक्रमाची आपण शेवट करूया. वैष्णवजी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, आपण वाइंड अप करू. हा, चालेल चालेल. सो लिटरेचर इज अ ट्रेजर ट्रू, अ वेल्थ ऑफ नॉलेज फॉर मी अँड यू. वर्ड्स अँड स्टोरीज, अ प्रेशियस फाइंड, अ ट्रेजर टू चेरिश ऑल द टाइम. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. आणि यानंतर अशा पुन्हा कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. आणि सुनेत्राजी, पुन्हा तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा पुन्हा इथे येत राहा. थँक्यू विशाखाजी फॉर ब्युटिफुल ग्राफिक्स. Yes, for beautiful graphics. Yes. Thank you Thank very you much. all. Yes. You all have come from me for me, and the day is very much celebrated. Thank you. Thank you very much.